नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण युनिट 3.7 द मॅन हू नेव्हर लाईड म्हणजे असा माणूस जो कधीही खोटं बोलला नाही याची एक गोष्ट पाहणार आहोत. गोष्ट फार प्राचीन काळातील आहे, ज्यावेळेस राजे राहायचे. तर गोष्ट एका व्यक्तीच्या सभोवती फिरते जो कधीही कुणालाही खोटं बोलत नाही. चला तर गोष्ट सुरू करूयात. बघा, द वन स्पेशल थिंग अबाउट ममाद म्हणजे द वन स्पेशल म्हणजे एक स्पेशल गोष्ट होती अबाउट ममाद. ममाद हा कोण आहे? आपल्या स्टोरीचा हिरो आहे. वॉज दॅट ही नेव्हर टोल्ड अ लाय, तो कधीही खोटं बोलत नाही. बरोबर आहे. पुढे बघा मग, तर इट्स नॉट व्हेरी इझी टू डू दॅट म्हणजे हे एवढं इझी म्हणजे सोपं आहे का हे करायला? नाही. बट ममाद वॉज अ वाईज मॅन. ममाद कसा माणूस होता? वाईज मॅन म्हणजे समजदार माणूस होता. ही केप्ट हिज आईज ओपन टू म्हणजे तो नेहमी त्याचे डोळे उघडे ठेवायचा म्हणजे लक्षपूर्वक ऐकायचा गोष्टी. कशावर? काय ऐकायचं लक्षपूर्वक? तर बघा काय, व्हॉट वॉज गोईंग अराउंड हिम म्हणजे व्हॉट वॉज गोईंग म्हणजे काय घडायले, अराउंड म्हणजे सभोवती, त्याच्या भोवती काय घडायले हे तो लक्षपूर्वक बघायचा. अँड चोज हिज वर्ड्स केअरफुली आणि तो त्याचे शब्द केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक वापरायचा. म्हणजे काय बोलायचं ते लक्ष देऊन बोलायचं. ही बिकेम तो झाला, काय झाला? फेमस ॲज द मॅन हू नेव्हर लाईड आणि तो फेमस म्हणजे प्रसिद्ध झाला. काय प्रसिद्ध झाला? की असा माणूस जो खोटं बोलत नाही, असा म्हणून तो प्रसिद्ध झाला. इव्हन पीपल म्हणजे कोणते लोक? इव्हन पीपल हू लिव्ड 20 days अवे न्यू अबाउट हिम म्हणजे असे लोक जे 20 दिवस दूर राहत होते. आता त्या काळी वाहनं नव्हते, मग लोक काय करायचे? चालत चालत जायचे. मग 20 दिवस चालायला जेवढं अंतर पार करावं लागेल त्या ठिकाणच्या लोकांना सुद्धा ममादबद्दल माहिती झालेली होती. मग काय झालं पुढे? असंच काय घडलं? व्हेन पीपल टोल्ड द किंग अबाउट ममाद मग काही लोकांनी काय राजाला सांगितलं ममादबद्दल. द किंग वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह इट म्हणजे राजा रेडी तयार होता का? कशासाठी? याच्यावर बिलीव्ह म्हणजे विश्वास ठेवणे. राजा विश्वास ठेवण्यासाठी तयार नव्हता. मग पुढे काय झालं बघा, ब्रिंग धिस मॅन टू मी त्या माणसाला माझ्याकडे घेऊन या. ही सेड राजा म्हणाला. सो ममाद वॉज ब्रॉट बिफोर द किंग. ममादला काय केलं? ब्रॉट म्हणजे आणणे, घेऊन येणे. बिफोर म्हणजे च्या समोर. कोणासमोर आणलं? राजाच्या समोर आणलं. ममाद, इज इट ट्रू दॅट यू नेव्हर टेल अ लाय ममाद, हे खरं आहे का की तू कधीही खोटं बोलत नाहीस? तर ममाद काय म्हणतो बघा, ममाद म्हणतो येस युअर मॅजेस्टी, हो महाराज हे खरं आहे. अँड यू विल नॉट टेल अ लाय इन फ्युचर आणि तू कधीही फ्युचर म्हणजे भविष्यात सुद्धा खोटं बोलणार नाहीस. तर ममाद काय म्हणतो बघा, ममाद म्हणतो नेव्हर युअर मॅजेस्टी कधीही नाही. त्यानंतर काय, द किंग लुक्ड ॲट ममाद थॉटफुली. थॉटफुली म्हणजे विचार करत करत विचारपूर्वक राजानं ममादकडे पाहिलं. बी केअरफुल. राजा ममादला काय म्हणाला? ठीक आहे, काळजी घे हां. आणि पुढे काय झालं? समटाईम्स वी डोंट इव्हन नो हाऊ द लाय गेट्स ऑन आवर टंग. राजा काय म्हणतो? समटाईम्स म्हणजे कधी कधी, वी डोंट इव्हन नो म्हणजे आपल्याला माहीतही होत नाही आणि आपण खोटं बोलून जातो. पुढं काय झालं पहा, मग सम डेज पास्ट म्हणजे काही दिवस गेले. द किंग कॉल्ड ममाद अगेन. राजाने ममादला परत बोलवलं. व्हेन ममाद केम आणि राजा आला. द किंग वॉज जस्ट कमिंग आउट ऑफ हिज पॅलेस. राजा त्याच्या पॅलेसचा काय होत होता? बाहेर येत होता. आणि पुढे काय झालं बघा, देअर
वेअर मेनी पीपल अराउंड हिम, आणि खूप सारे लोक राजाच्या सभोवती त्या ठिकाणी होते. ही वॉज गोईंग ऑन अ हंट, राजा शिकारीवर जात होता. हंट म्हणजे काय? शिकार. तर द किंग, राजानं काय केलं? द किंग कॉल्ड ओव्हर टू हिम, कॉल्ड ममाद ओव्हर टू, राजानं ममादला आवाज दिला. ममाद, आय एम गोईंग ऑन अ हंट, मी शिकारीवर जात आहे, आणि तू काय कर? देन टू माय समर पॅलेस, आणि तिथून मी समर पॅलेसला जाईल. पॅलेस म्हणजे राजवाडा. द किंग स्पोक ॲज ही वॉक टुवर्ड्स हिज हॉर्स, राजा चालत होता. कुठे चालत होता? घोड्याकडे. ही हेल्ड हॉर्सेस मेन, म्हणजे त्यानं घोड्याचा जो आपण कासरा म्हणतो बैलाचा असतो, तसं घोड्याचं ते नाकातला पदर धरला आणि काय म्हणाला तो? पुट हिज लेफ्ट फूट इन द स्टिरप, आणि त्या पाय ठेवायच्या जागेवर त्यानं डाव्या बाजूला डावा पाय ठेवला. देन ही टर्न्ड ममाद अँड सेड, नाव रन टू द समर पॅलेस, आणि काय म्हणला तो ममाद? आता धावत समर पॅलेसला जा आणि काय कर? अँड टेल द क्वीन टू प्रिपेअर, आणि राणीला तयारी करायला सांग. कशाची? बिग फीस्ट फॉर मी अँड माय पीपल, मी आणि माझ्या लोकांसाठी फीस्ट म्हणजे जेवण तयार करायला सांग. इन्क्लुडिंग यू हर्री, म्हणजे तुला धरून सगळ्यांसाठी स्वयंपाक करायला सांग, आणि जा लवकर, गडबड कर. पुढे काय झालं बघा मग. ममाद टर्न अराउंड अँड हरीड टू द समर पॅलेस, ममाद वळला आणि गडबडीने समर पॅलेसकडे पळायला लागला. पुढे बघा काय झालं. व्हेन ही लेफ्ट, जेव्हा ममाद निघून गेला, द किंग बिगॅन टू लाफ, राजा हसायला लागला. आय एम नॉट गोईंग एनिव्हेअर टुडे, मी आज कुठेही जाणार नाही. जस्ट वेट टिल ममाद टेल्स धिस लाय टू द क्वीन, फक्त आता वेट म्हणजे वाट पहा की ममाद हे सगळं खोटं कसं राणीला बोलतो. द नेक्स्ट डे, म्हणजे दुसऱ्या दिवशी काय झालं बघा. द किंग वेंट टू समर पॅलेस, राजा समर पॅलेसला गेला जिथे त्यानं ममादला पाठवलं होतं, आणि काय म्हणतो? डीड ममाद टेल यू टू प्रिपेअर अ फीस्ट फॉर मी येस्टरडे? इट वॉज अ लाय, राणीला म्हणतो की काल ममादने तुला आमच्यासाठी स्वयंपाक तयार करायला सांगितला होता का? आणि सांगितलं असेल तर ते काय होतं? खोटं होतं. तर राणी काय म्हणते बघा. ममाद गेव मी युअर मेसेज येस्टरडे, ममादने मला तुमचा मेसेज काल दिला. काय म्हणला? द क्वीन ॲन्सर्ड, राणीनं उत्तर दिलं. ममाद सेड, मे बी द किंग विल कम हिअर बाय नून, मे बी ही वोंट, ममाद मला काय म्हणाला की आज दुपारपर्यंत राजा इथे येतील किंवा येणार नाहीत. पुढे काय झालं बघा. अँड व्हॉट डज दॅट मीन? टेल मी फॉर शुअर. आय टोल्ड ममाद बट ममाद सेड आय कांट टेल यू फॉर शुअर. मग राणी म्हणते मी त्याला विचारलं ममादला की नक्की सांग येणार आहेत का नाही. तर ममाद काय म्हणायला? आय कांट टेल यू फॉर शुअर, मी तुम्हाला नक्की सांगू शकत नाही. का? आय डोंट नो, म्हणजे मला माहीत नाही. काय माहीत नाही? आय डोंट नो वेदर द किंग पुट हिज राईट फूट इन द स्टिरप, म्हणजे राजाने त्याचा उजवा पाय घोड्यावर ठेवला आहे. वेदर ही पुट हिज लेफ्ट फूट डाऊन, किंवा मग त्याने त्याचा डावा पाय खाली ग्राउंडवर ठेवला आहे, हे मला नक्की माहीत नाही. आफ्टर आय लेफ्ट, म्हणजे मी निघाल्यानंतर त्यांनी काय केलं हे मला माहीत नाही. सो वी जस्ट वेटेड फॉर यू येस्टरडे बट यू डिडंट कम, मग त्यामुळं आम्ही काय केलं राजे, तुमची वाट पाहिली काल पण तुम्ही आले नाहीत. व्हेन द किंग हर्ड धिस, जेव्हा राजाने हे ऐकलं, ही वॉज टेकन अबॅक, अबॅक म्हणजे सरप्राईज, टेकन अबॅक म्हणजे सरप्राईज, त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ही ॲग्रीड, ॲग्रीड म्हणजे काय की त्यांनी मान्य केलं. काय मान्य केलं? दॅट ममाद वॉज रिअली अ वाईज मॅन हू ओनली स्पोक, म्हणजे जो फक्त तेच बोलतो. व्हॉट ही, म्हणजे जे त्याने काय केले, व्हॉट ही सॉ विथ हिज ओन आईज, त्यांनी त्याच्या डोळ्याने जे पाहिलं
तेच तो मान्य करतो. नथिंग मोर नथिंग लेस, काहीही कमी किंवा जास्त नाही. ही एक आफ्रिकन फॉकटेल आहे बघा, म्हणजे लोककथा, आफ्रिकन लोककथा.